2 पाणीपुरी. पाणीपुरी हे नाव ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी सुटतं गीता काकी. घे. तुला सांगते मी पाणीपुरीवरती ना जगू शकते. तुला माहितीये लग्नाच्या आधी ना मी आणि मोहन एकदा पाणीपुरी खायला गेलो होतो आणि मी इतक्या पुऱ्या खाल्ल्या की मोहन म्हणाला, अरे देवा मला बकासुराशी लग्न करायला लागणार आहे की काय? विचार करायला पाहिजे. अरे की काय? तू विचार हवा तर मोहनला. किती वाजले ग? ही शपथ बराच उशीर झालाय. एखादा गणपती तरी बघायलाच हवं ग आपल्याला. चीअर्स करूया. चीअर्स. मी पाणीपुरीचं चीअर्स आयुष्यात पहिल्यांदा केलंय गीता काकी. एक सिक्रेट सांगते तुला माहितीये मी ना ह्याच्या आधी एकदा खरं चीअर्स केलंय. खरंच? हे पण एकदाचा, त्याच्यानंतर नाही अजिबात. तुझं काय? मी आयुष्यात फक्त एकदा चीअर्स नाही केलंय, खूपदा केलंय. काय? आम्ही पिकनिकला जायचो ना तेव्हा आम्ही ड्रिंक्स करायचो. हो म्हणजे लिमिटमध्ये, कंट्रोलमध्ये, मजेपुरतं. कहाँ गए वो दिन यार. मॅडम हा आता तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही हा, बिकॉज यू आर प्रेग्नेंट. गीता काकी तुम्हाला एक सिक्रेट सांगू? लवकर. लग्नाच्या आदल्या रात्री सुद्धा माझ्या मैत्रिणीने कोल्ड ड्रिंक मध्ये मला ड्रिंक मिक्स करून दिलं होतं. काय? येस. शपथ. ओ ओ म्हणूनच सरप्राईज व्हायला काय झालं? म्हणूनच तुला लग्नाच्या दिवशी चक्कर येत होती. हा शपथ. छुपी रुस्तम आहे जा. हो. वा. अरे काय आता नीट चीअर्स करू. Cheers to the arriving baby. Everything is fine, no tension. That's good. आता फक्त महत्वाची एकच गोष्ट ज्यासाठी आपण. एक मिनिट. चला मी निघू. मी काहीतरी बोलते ना मोनिका, एका महत्वाच्या विषयावर डिस्कशन करण्यासाठी, म्हणून आज आपण इथे जमलो. हो पण ते माझ्याविषयी आहे का? तुला आणि मला जो सारखा प्रश्न विचारला जातोय ना, कितवा महिना, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. ग्रेट. ठीक आहे मग तुम्ही ठरवा, मी येते. म्हणजे इकडे एक होतकरू आणि 2 इतके हुशार डॉक्टर्स, असे 3 डॉक्टर्स असताना मी थांबून काय करू? ताई, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय ना, मग तू थांबायला नको का इथे? म्हणून मी थांबून काय करू? जो काही डिसिजन घेणार आहात तो तुम्हीच घेणार आहात ना. मग जो काही डिसिजन घ्याल तो मला नंतर सांगा. अच्छा, म्हणजे डिसिजन आम्ही घेणार, मग तू काय करणार? शॉपिंग.
पक्का? एक मिनिट म्हणू, मी आता ही प्रेग्नन्सी एन्जॉय करायचं ठरवलंय ना. मग ह्या डिस्कशन मध्ये एन्जॉयमेंट आहे का? नाही ना. म्हणून मी शॉपिंग करणार आहे. मग तुमचं जे काही डिस्कशन होईल ते नंतर मला सांगा. ओके? विक्रांत, मला तुमचं क्रेडिट कार्ड देता का शॉपिंगसाठी? तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? आमच्यात ठरलंय तसं आधीच, बरोबर ना विक्रांत? थँक्यू सो मच. चला निघते मी. बाय. आत्ता कळलं तुला मी तुला इथे का बोलावलं ते? तुझ्या बहिणीने अगदी नाकी 9 आणलेत आमच्या. आत्या तू तू तिला कशाला बोलतीयस? तिची काय चूक आहे ह्यामध्ये? एनिवे, चला ठरवूया आता आपण नक्की काय करायचं ते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोनिकाच्या प्रेग्नन्सीचा कितवा महिना सुरू आहे असं घरी सांगायचंय आपण. तिच्या प्रेग्नन्सीचा खरा महिना तर सांगता येणार नाहीये. पहिला महिना आहे असंच सांगावं लागेल, कारण तेच पटण्यासारखं आहे. म्हणजे पुन्हा खोटं बोलायचं विक्रांत, जे यापूर्वी कधीही केलं नाहीस ते तुझ्या लग्नानंतर तू कायम करतोयस. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलायचं. मग काय करू मी आत्या? तुला माहितीये मी मुद्दाम खोटं बोललेलो नाहीये. प्रत्येक वेळेची सिच्युएशन आणि मोनिकाला वाचवण्यासाठी खोटं बोललं गेलं. मी फक्त सिच्युएशन हँडल करायला गेलो. म्हणून सिच्युएशन आपल्याला हँडल करते. आता आपण सगळे मिळून खोटं बोलूया. दरवेळेस मी चिडते आणि मग शांत राहते. आत्या, आपण मागे काय घडलं यावर डिस्कशन करणार आहोत की पुढे काय करायचं ते ठरवण्यावर डिस्कशन करणार आहोत? काय करायचं आणि त्याबरोबर आपण काय करायचं नाही हे सुद्धा आजच ठरलं पाहिजे. मग मुद्दा हा आहे की महिना कितवा सांगायचा? पहिला? सिम्पटम्स 4-5व्या महिन्यातले आहेत आणि तू सांगणार पहिला महिना? अरे सांगायला काय 8वा महिना पण सांगू शकशील. म्हणजे तू सांगितलंस तर कदाचित इतरांचा विश्वास बसेलही त्याच्यावर. पण त्या पोटातल्या बाळाचं काय? ते ऐकणार नाहीये तुझं. कसं असतं ना विक्रांत, बाळ हे जगातलं एकमेव सत्य आहे की जे मॅच्युरिटी डेट सकट जन्माला येतं. आणि इथे ती डेट जानेवारी आहे. गीता आणि अलकाला काय सांगशील? बरं त्यांचं सोड रे, आईला काय उत्तर देशील? त्यांना कळणार नाही. आपण 4था नाही तर 5वा महिना सांगू, पण तेही शक्य नाही. कारण लग्नाला जेमतेम आत्ता 2 महिने पूर्ण होत आहेत. वी आर ट्रॅप्ड विक्रांत. यावर मला आता काही उपाय दिसत नाही. ताई सांगून गेलीये की आपलं काय ठरतं ते तिला कळवायचंय. मग तिला फोन करून सांगायला हवं ना? नाही 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 नाही, फोन नाही घ्यायचा आता, फक्त विश्रांती. मला सांग ना सगळं डिटेल मध्ये. सगळं नॉर्मल आहे. पण डिलिव्हरीचा महिना कुठला आहे?